राज्यातील ओबीसींच्या आरक्षित सरपंच पदांच्या संख्येत मोठी घट झाली, त्यामुळे काही सरपंचांना खुर्ची सोडावी लागणार आहे। ओबीसींच्या आरक्षित जागांमध्ये घट नेमकी कशामुळे झाली आणि या संदर्भात ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। ओबीसी आरक्षित सरपंच पदांच्या संख्येत घट। जातीमुळे ओबीसींचं सरपंच पद हुकणार। ग्रामविकास विभागाच्या सुधारित आदेशानं वाद। राज्यात निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रियेचं काम अंतिम टप्प्यात आलंय। याचा परिणाम राज्यातल्या जवळपास 754 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर झाला असून त्या लांबणीवर पडल्यात। त्यातच आता राज्य निवडणूक आयोगानं आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश दिलेत। या आदेशामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात आणखी भर पडण्याची शक्यता आहे। ग्रामपंचायत निवडणुकीतील एकूण आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्याच्या नियमांमुळे ओबीसी आरक्षित सरपंच पदांच्या संख्येत घट करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ग्रामविकास विभागानं काढलेल्या आदेशात नेमकं काय नमूद करण्यात आलंय पाहूया। ग्रामविकास विभागाकडून सरपंच पदांच्या आरक्षणात सुधारित अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 50% मर्यादेमुळे ओबीसी सरपंच पद 512 घटली आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15 जिल्ह्यात बदल सुचवण्यात आलाय। सुधारित आदेशानुसार ओबीसींसाठी 6207 पद आरक्षित ठेवण्यात आली आहेत। खुल्या प्रवर्गातील सरपंच पद वाढल्यामुळे संख्या 13589 वर गेली आहे। राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायतींमधील आरक्षण 50% मर्यादित ठेवण्याचे आदेश नेमके कुठल्या जिल्ह्यांसाठी लागू असणार आहेत ते देखील पाहूया। धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी साठी 27% कमी जागा राहिल्यास अखिल भारतीय सरपंच परिषद रस्त्यावर येऊन लढाई लढेल। कारण आरक्षण हे न्यायासाठी असते, अन्यायासाठी नाही। मंडल आयोगाने दिलेला 27% आमचा वाटा कमी झाल्यास निश्चितपणे ते अन्यायकारक ठरणार आहे। की 1994 पासून या ओबीसी समाजाला जे 27% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळतं आहे ते जर पूर्ववत ठेवायचं असेल, भविष्यामध्ये 27% द्यायचं असेल तर केंद्र सरकारने संविधानाच्या कलम 243 D6 आणि संविधानाच्या कलम 243 T6 मध्ये अमेंडमेंट करून ज्या ओबीसीच्या भरोशावरती आम्ही राज्य करतो असं केंद्र सरकार म्हणतो, त्या केंद्र सरकारने संविधानामध्ये बदल करून आम्हा या देशातील 60% ओबीसींना न्याय द्यावा। खरं तर सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्यानंतर सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं जाहीर केलं। मात्र आता ओबीसी सरपंचांच्या पदांमध्ये घट होणार असल्यामुळं ओबीसी नेते नाराज आहेत। त्यामुळे सरकार यात कोणता तोडगा काढणार आणि तो ओबीसी नेत्यांना मान्य होणार का, याबाबत प्रश्न उपस्थित होतोय। पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।